हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आज ताईंनो आहे शनिवार आणि जसं की तुम्हाला आठवड्याचं माहीतच आहे, शनिवार म्हटलं की असतो आमचा बाजार। आणि तसंही आज ना सकाळपासून ना अजिबातच मी काही शूट केला नव्हता, व्हिडिओ कोणताच नाही। कसं सकाळची शाळा असते ना शनिवारी, मग आदिती अनुष्का लवकर जातात, 8 वाजता त्यांची बस येते, मग त्यांचं 7 वाजेपर्यंत 7:30 पर्यंत आवरून घेते, मग त्या लवकर गेल्या। मग सकाळी एवढ्या लवकर माझं त्यांचं टिफिन सगळंच, मग शनिवारचं माझं काम खूपच लवकर आवरतं आणि गडबड असते, त्याच्यामुळे मी काय करते ना, मग सकाळचा व्हिडिओ नाहीच शूट करता आलं। आणि आपला ठरलेला व्हिडिओ हा असतोच। तर आल्या तोंड चालू आहे। तर बाजार करून आले, उशीर बाजार करून आले। मी काही गाऊनवरती बाजारला ताईनं जात नाही, साडीच नेसून जाते बाजारात, पण ना इतकं गरम, आता इतकं ऊन लागते ना। 4 वाजता मी बाजारला गेलेले ताईंनो, तरी पण इतकं ऊन लागले ना, आणि आल्या आल्या अक्षरशः गरगरायची, म्हणजे चक्कर यायची वेळ येते। आणि साडी तर नेसून गेल्यावर त्रास सहन नकोच होतं। मग आल्याला मी पहिल्यांदा म्हणजे 4ला गेलेली, म्हणजे 5 1 तास सव्वा तास जातो आमचा, 5:30 पर्यंत मी बाजारातनं आले। तिथून पुढं सगळं साडीबिडी काढली, हातपाय थंड पाण्याने धुतले, पंखा लावला आणि छान अशी म्हणजे पसरलीच, इतकं मला हे झालेलं नाही। आता इथून पुढं असाच ताप होतो बघा, उन्हाळ्यातनं बाजार करायला जायचं म्हणलं की नको नको होतं, पण काही पर्याय नाहीये, आठवड्याचा बाजार म्हणजे करावाच लागतो। आणि हो, सगळ्या ताईंचं खूप खूप मनापासून खूप थँक्यू। इतक्या छान तुम्ही मस्त अशा रोज कमेंट करताय, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत, आणि रोज नाही म्हटलं तर 20 ते 25 ताई आपल्या कुटुंबात म्हणजे ह्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ॲड होत आहेत। तर सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप थँक्यू। इतकं छान सपोर्ट करताय आणि असाच सपोर्ट नेहमी करत राहा, आणि बरं वाटतं, छान वाटतं। मग म्हणून म्हटलं चला आता हे बाजारचं तर मी करतेच आहे, तर तेवढाच व्हिडिओ म्हणजे शूट केला की तेवढंच तुमच्याशी गप्पा वगैरे। आणि हे बघा, सगळ्या भाज्या अशा मी आजकाल किचन ओट्यावरती सगळं असं काढून घेते, बरं पडतं पटपट। तर असा होता आजचा ताईंनो बाजार, आणि माझा चेहरा बघा, ऊन असं एकदम ऊन लागतंय। आणि बाजारचे फटाफट मी तुम्हाला दर पण सांगते, तुम्ही पण मला कमेंट करून सांगा, फळच जास्त झालेली आहेत तर दर पण सांगते। आणि खूप कंटाळा येतो आता इथून पुढे बाजार, उन्हाळा म्हटलं ना नको नको होतं, पण आता काय विलाज नाही, आठवड्याचं ह्याच्याशिवाय पर्याय नाही। मला इतकं गरम आणि इतकं कसतर झालेलं ना, खूप वेळ मी झोपली नाही, पंखा लावून शांत फरशीवरती जमिनीवर मी पसरले, इतकं गरम झालेलं आल्यानंतर। तरी अनुष्का होती, अनुष्कानं बारीक फळं केळं वगैरे घेतलेली हातात, पण एवढं सगळं लागतंच आम्हाला, त्याच्याशिवाय पर्याय नाही आणल्याशिवाय। चला मग मी तुम्हाला दर सांगते। तर आजच्या व्हिडिओमध्ये ताईंनो तुम्हाला भाजीपाला हा एवढाच दिसेल। हो, भाज्या नव्हत्याच आज तसं काही घेण्यासारखं, फळं मात्र सगळी आणलेली आहेत, तेवढी फळं लागतातच आठवड्याची आम्हाला। आणि नाही म्हटलं तरी हा बाजार करेक्ट 700 रुपयाचा आहे, का तर मला माहित होतं लसूण सुद्धा महाग आहे, त्याच्यामुळे ना पैसे तेवढे लागणार म्हणून मी 700 रुपये घेऊन गेलेली। आणि प्लस माझ्यापाशी पण 20-30 रुपये आपल्या पॅकेटमध्ये असतात ते सुद्धा। तर बराच बाजार म्हणजे महाग असं मला वाटतंय, पण आमची फळं जी आहे ती 1-1 किलो असतात। जेव्हा 1-1 किलो आपण असं जास्त क्वांटिटीमध्ये घेतो तेव्हा 100-150 एकाच ठिकाणी जातात, मग तेवढे पैसे तर होतातच। आणि कसं पूर्ण आठवडाभराचं आहे हे, आधी मधी दुसरं मग नंतर काही नसतं, म्हणून मग एवढं। तर भाजी बघू शकता, काहीच भाजीला नाही तसं म्हणायला गेलं तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला फळांचे दर सांगते। तर चिक्कू आणलेले आहेत 1 किलो, एकदम देशी घरचे झाडाचे चिक्कू असतात ना तसे आहेत हे, 1 किलो 40 रुपयाचे मला मिळाले, आणि एकदम चांगले आहेत बघा। एक मावशी अशा घेऊन बसलेल्या, त्यांच्याकडून मी आणलेले आहेत। आणि ह्या आहेत संत्रा, ज्या की अनुष्काला लागतात, अनुष्काच्या पप्पांना लागतात, आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं तर पाहिजेलच संत्रा, म्हणजे अशी फळं खाल्ली पाहिजे। उलट आता उन्हाळ्यात भाज्या खाण्यापेक्षा ना आता फळं खाणं महत्त्वाचं आहे, एनर्जी। आणि मुलांना तर आवर्जून सगळी फळं द्या, मी लहानपणापासून पोरींना माझ्या सवय लावलेली आहे, तिन्ही पण मुलांना माझ्या फळं खायची सवय आहे, आणि आम्ही पण दोघं फळं खातो, त्याच्यामुळे ना आम्हाला फळं भरपूर लागतात। तर ॲपल आणलेले आहेत, म्हणजे सफरचंद 120 रुपयाचे 1 किलो बसलेले आहेत, छोटे छोटे आहेत आणि बरं पडतं। मग आदिती अनुष्का अक्क खातात, मोठमोठे आणले ना ते एवढे मोठे मोठे महाग पण असतात, आणि प्लस पोरी मात्र करतात, महागाईचं जाऊ दे, अक्क घ्यायचं आणि मग ते फेकून द्यायचं सरलं नाही की, आणि अर्ध असलं की नको, मग हे असे छोटे छोटे बरे पडतात, म्हणून मग मी नेहमी असेच आणते, जेव्हा महाग असतात तेव्हा असे छोटे। तर 120 रुपयाचे 1 किलो, संत्रा 50 रुपयाचे 1 किलो आणलेले आहेत मी, आणि ह्या पण गोड निघतात। आणि कलिंगड, तरी आता कलिंगड अजून वेळ आहे, पण अनुष्का ऐकत नाही, घ्यायलाच लावते। हे 60 रुपयाचे 2 कलिंगड आहेत,
मोठे नाही आहेत, मिडियमचे आहेत. नाहीतर आमच्यात खूप मोठमोठी कलिंगडं असतात. आता पुढे जाऊन तुम्ही बघालच. केळी आणलेले आहेत, केळी तर लागतातच. केळी अर्धा डझन आणलेले आहेत 15 रुपयाच्या, बऱ्या पडलेत, तेवढ्याच बास होतात. आणि द्राक्षे आता संपत येतील, आहेत तोपर्यंत खाऊन घ्यायची. 2 किलो द्राक्ष आणलेले आहेत, 50 रुपये किलो, म्हणजे 100 रुपयाची 2 किलो. केळी 15 रुपये. तर ही झाली फळं. आणि आता आपण भाजी बघूया. तर वाटाणा बघा ताईंनो, नुसताच असा जस्ट शेतातून काढून आणलेला हा वाटाणा आहे. म्हणजे तोडून शेतकरी घेऊन आलेले, गोल्डन वाटाणा म्हणतात ह्याला. हा वजनात सुद्धा खूप छान बसतो आणि आतून ना जून नसतो. दुसरा जो जाड असतो ना, ज्याची जाड साल असतात, तो वजनात पण खूप कमी बसतो आणि ना तो असा उग्र लागतो, असा गोडसर लागत नाही. तर हा पनीरमध्ये किंवा म्हणजे पुलावला मटार असं म्हणजे एकदम गोडसर असतो आणि शिजतो. आणि कवळ्या शेंगा असतात, नुसत्या खायला पण ह्या छान लागतात. तर वाटाणा मी आणलेला आहे पूर्ण 1 किलो. तोही आता सीझन संपत आलेला आहे वाटाण्याचा. खरं तर आता हळूहळू महागच होत जाणार. आता मी हा 70 रुपयाचा 1 किलो आणलाय, पण हा 2 आठवडे जरी राहिला तरी ह्याला काही होणार नाही. एकदम जस्ट बघा, तोडून आणलेला, अगदी त्याची देठं सुद्धा फ्रेश आहेत. ह्या मिरच्या आहेत 10 रुपयाच्या, बास होतात एवढ्या आठवड्याला. मग जास्त आणल्या आणि शिळ्या राहिल्या की मग तिखटपणा पण जातो. शिळ्या मिरच्या नाही खावटत. आणि बापरे, लिंबू खूप महाग झाले, खूप. अजून एकदम म्हणजे उन्हाळा झाला आहे, पण तरी पण बघा, हे लिंबू फक्त 5 लिंबू मी 20 रुपयाचे आणलेले आहेत. लिंबू तेवढी महाग लागली. टोमॅटो 30 रुपये किलो. हे आलं आहे ते अर्धा पावशर 15 रुपयाचं. वांगी ही आहेत वांगी 10 रुपयाची पावशर. हा अर्धा किलो फ्लॉवर. मी फ्लॉवरचा नेहमी असा गड्डा आणते, तुकडे फ्रेश असेल तोच, म्हणजे नाहीतर घेतच नाही फ्लॉवर जर असा थोडाही असला तर. हा बघा पांढरा शुभ्र आहे. तर हा 20 रुपयाचा अर्धा किलो आलेला आहे. आणि ही आहे शिमला मिरची. तर ही शिमला मिरची पण ताईंनो व्यापाऱ्याकडून नाही, एक ना अशीच मावशी बसलेल्या शेतकरी होत्या, त्या त्यांच्या शेतातून तोडून आणलेले आहेत. आणि लगेच समजलं का तर त्यांनी तोडलेले असे कात्रीनं कट केलेले नव्हते. हे बघा, अशी देठं जी आहेत ना, ती अशी हातानं वडून जेव्हा आणतात ना, तशा टाईपमध्ये होती. त्या म्हटल्या घेऊन जागत, मिरच्या आपल्या घरच्या आहेत. मग मी घेतल्या ह्या 10 रुपयाच्या अर्धा पावशर. आणि छान लागते बेसन लावून मिरचीची भाजी. भेंडी 15 रुपयाची पाव किलो. भेंडी तर लागतेच टिफिनला. काकडी खरं तर 1 किलो आणायची होती, पण माझ्या डोक्यातच आलं नाही, मी अर्धा किलो घेतली 15 रुपयाची. आणि एक मेथीची भाजी आणलेली आहे, तर ही 10 रुपयाची पेंडी आहे. आणि कोथिंबीर आज कशी काय स्वस्त मिळाली, आम्ही तिकडे लांब गेलतो ना, म्हणून एवढी फ्रेश ताजी कोथिंबीर बघा, नुसतीच घेऊन आलेले. तर ही कोथिंबीर 10 रुपयाची, म्हणजे 5ला 1 पेंडी होती. आणि आत्ता अजून तरी हा बघा ताईंनो, अजून फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारीचा मध्यच आहे, मार्च येऊ दे. आता पुढच्या महिन्यात इतक्या पालेभाज्या महाग होणार ना, मग काही आपण एवढं म्हणजे शक्यच नाही. खाणार की शक्य नाही असं खाणार म्हणत नाही, म्हणजे महाग होणार, अगदी आपल्या आवाक्याच्या बाहेर जाणार. मग नंतर तरी ह्याच्यात तुम्हाला कोणतीच दुसरी भाजी नाही ना, पालेभाज्या आहेत ना, दोडका, पावटा, गवार, काही सुद्धा आज बाजारात तसं नव्हतं. तरी पण एवढे पैसे गेले. पण ठीक आहे, आपण ह्याच्यासाठीच कमवतो म्हटल्यानंतर. हां, आणि शेवग्याची शेंग राहिली सांगायची. शेवगा आणलेला आहे 10 रुपयाचा. हा पण आहे घरचाच. मी म्हणजे बाजार करताना तसं ताईंनो बघतच असते की म्हणजे कोण शेतकरी बसलेत असं त्यांच्याकडून घेत असते. ते ताजं पण घेऊन येतात. आणि शेतकऱ्यासारखा ढळता हात हा कुणाचाच नसतो. आणि म्हणून मी तिथं पैसे पण कमी करत नाही आणि काहीच नाही, म्हणजे जसं ते म्हणतील त्या ह्याच्यातच आम्ही घेऊन टाकते. जर तसं शेतातली जर पाटी दिसली तर, व्यापार असले तर मग मी तसं नाही घेत, खरं सांगते. तर बघा, झाला आजचा बाजार एवढा असा आहे. तर बघितलं असे होते दर. आणि लसणाचा दर ताईंनो सांगायचा राहिला तर लसूण आज स्वस्त झालेला होता, पण ओला लसूण आलेला आहे बाजारात. वाळका लसूण अजिबातच नाही. 60 रुपये पाव किलो होता. आणि आता भरून घेते मी आजच पटापट, आधीच खूप लेट झालेलं आणि पोरींचं पण मधी असतं. तर नवीन ताईंसाठी सांगते की जुन्या ताईंना माझ्या माहीत आहे की शनिवार म्हटलं की हिचा हे व्हिडिओ ठरलेला असतो. बाजार भाज्या कसं ठेवते, किसे दर आहेत, हे जुन्या ताईंना आवडतं. आणि आता नवीन ताई ज्या ॲड झालेल्या आहेत ह्या आठवड्यामध्ये, तर नाही म्हटलं तर 600 ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ॲड झालेल्या आहेत. तर त्यांना पण आवडेल हे व्हिडिओ असे बघायला. आणि डेली व्लॉगिंगचं आपलं चॅनल आहे, तर हे सगळं तुमच्याशी मी शेअर करणार आणि हे येणारच. तर नवीन ताईंसाठी बघा, असा असतो माझा बाजार वगैरे. जसं की पहिल्यांदा पण मी सांगितलं आहे, गावाकडे राहत असल्यामुळे काय होतं ना, की असा आठवड्याचा बाजार करावा लागतो. नाहीतर मग इरीवारी म्हणतो ना आपण, इतर वेळेस आठवडा सोडून बाजारच्या
इतर दिवशी म्हणजे खूप जास्त महाग सगळ्या भाज्या किंवा फळं इवन आमच्या इकडं मिळतच नाहीत किंवा स्टँडवरती मिळतात पण ती महाग असतात म्हणून मग अशा पद्धतीने सगळा बाजार मला आठवड्याचा करावा लागतो. तरी आज बघितलं तुम्ही काही भाजीपाला जास्त नाहीच आहे, नव्हताच जास्त, पण आहे हाच बाजार खूप महाग होता. आता इथून पुढं असंच होणार बघा ताईनो, उन्हाळा म्हटलं की काय त्याचं हेच नाही राहणार, म्हणजे बाजार असाच महाग, फळं महाग. तर आता बघा सगळा बाजार व्यवस्थित भरून घेते. मी नेहमी सांगते की ज्या दिवशी बाजार आमचा आता शनिवारी असतो तर शनिवारी आणि रविवारी मी कोणतीच भाजी स्वच्छ वगैरे करत नाही. सोमवारी सगळ्या फ्रीजमधल्या भाज्या मी निवडून ठेवते, म्हणजे सोमवारी मुलं घरी नसतात म्हणून. आता बघा फ्रीजमध्ये असं ठेवलंय, वरच्या कप्प्यात इथं द्राक्षे, चिक्कू आणि संत्रा ठेवलेला आहे. हा एक असा स्टोरेज बॉक्स आहे, त्याच्यात थोडी मटकी, भेंडी आणि शिमला मिरची ठेवलेली आहे. कलिंगड एक इथं ठेवलेलं आहे आणि इकडे खाली पण थोडी द्राक्ष, बाकीचे ॲपल वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे. आणि आपले काही डबे म्हणजे काहीतरी भांडी पण स्टीलचे असतात, शाईचा डबा, दुधाचं भांडं, ताकाचं भांडं, हे सगळं फ्रीजमध्ये अशा पद्धतीनं मी ठेवते. आणि भाजीपाला पण बघा असाच ठेवला आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. सगळ्या माझ्या गोडताईंना